चला तर आज म्हटलं तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करूया. स्वस्तिकचे पप्पा सकाळी कामाला गेले, की माझं हे सगळं काम असतं. काम करताना मला इतकी गडबड असते, मला असं वाटतं पहिलं सगळं काम उरकून घेऊ आणि शूट करता-करता काम करायचं म्हटल्यावर खूप उशीर लागतो. शूट करायला वेगळं आणि काम करायचं वेगळं म्हणजे अर्धा-अर्धा वेळ त्याच्यातच निघून जातो. त्याच्यामुळे मी शूट करता-करता जास्त कामच नाही करत. माझं असं असतं, की पटपट काम करावं आणि मोकळं हवं. पण म्हटलं आज चला आपण सुरुवातीपासून सगळं शूट करूया. तर सकाळी स्वस्तिकचे पप्पा कामाला गेले, त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि माझी सुरुवात सगळ्यात जास्त तर किचनमधनंच होते. आधी किचनमधलं सगळा पसारा आवरून घेते, भाजी वगैरे सगळं काढून घेतल्यानंतर भांडे सगळे वेगळे करून घेते. आणि आता 2-3 दिवस झाले पाऊस पडत नाही आहे, तर सगळे कपडे सुकले होते. आणि सगळे कपडे सुकल्यानंतर म्हटलं चला आज ह्याला कपाटात ठेवून देऊया. स्वस्तिकच्या पप्पांचेच कपडे सगळ्यात जास्त वाळत नाही लवकर, त्याच्यामुळे ते वरतीच होते सगळे. तर ते सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवून दिल्या. त्यानंतर हिमालयाचं किट आणलं होतं, त्याच्यामधलं एक पाकीट माझं असं बाकी होतं. तर म्हटलं चला हे सुद्धा असंच पडलंय, तर ते चेहऱ्याला लावून घेऊया. सगळं काम उरकलं होतं आता. भांडे वगैरे झाले होते. किचन पुसायचं बाकी होतं आणि आता म्हटलं तोपर्यंत हे पण वाळून जाईल भांडे घासता-घासता. मग हे आधी लावून घेतलं चेहऱ्याला, त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले आणि किचन वगैरे पुसून घेतलं. सगळ्यात जास्त मला घरातली कोणती गोष्ट म्हणली तर किचन म्हणजे एकदम स्वच्छ आणि साफ लागतं. त्यावेळेस स्वयंपाक करायला छान वाटतं आणि किचन स्वच्छ असलं ना सगळं घर स्वच्छ असल्यासारखं वाटतं. त्यामुळं मी हे डब्बे रोज पुसून घेते. हे कडापे वगैरे किचन मी रोजच धुवून घेते. त्यानंतर हे किचन वगैरे साफ झालं ना एकदम घर स्वच्छ दिसतं. त्यानंतर मी हे सगळं रिमूव्ह करून घेतलं. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच. तोपर्यंत बाय.